आज आम्हाला जायचं होतं देवी पारंगी. तिथे ना जाखमाता देवीची मोठी पालखी असते, तर लांबून लांबून लोक येतात बघायला. आणि ही पालखी ना 2 वर्षातून एकदा असते, त्याच्यामुळे खूप जास्त मोठी असते. आणि आमच्या इथे तर फेमस इथलीच पालखी आहे. आणि पहिली सुरुवातीला गेलो ना तिथूनच गर्दी चालू झाली. म्हणजे ही पालखी दुपारचीच निघते, दुपारच्या टायमाला सगळं निघतात. त्याच्यानंतर पहिलं जाऊन आम्ही सरबत वगैरे पिलं, उन्हात एवढे गेलो. आणि ना सुरुवातीलाच इथे वेगवेगळे काय काय लोक बनून आलेली, म्हणजे एकदम सगळ्यांना आकर्षित करत होती. एवढं बरं वाटलं ना. आणि एवढी गर्दी होती, लोक आले लांबून लांबून बघायला. बँजो वगैरे फुल होता, 2-3 ठिकाणी बँजो वाजत होता. आणि असंच काय काय बनलेली सगळी जण. आणि तुम्ही जर गेला नसाल ना या पालखीला, तर तुमच्यासाठी मी ब्लॉग लवकरच अपलोड करेल. त्या व्लॉगमध्ये ना सगळं बनलेलं, जे काय काय बनलेले सोंग, ते सगळा व्लॉग आहे. मी पूर्ण मोठा ब्लॉग लवकरच अपलोड करू की नका कमेंट्समध्ये लवकर सांगा. आणि मी तर पहिल्यांदा गेले आणि एवढं भारी वाटलं ना बघून. आपल्या इथं पण एवढं काय काय असतं. तर माझी मैत्रीण पण मला भेटलेली, का ती पण आलेली बघायला. तर बोलते काय इथली पालखी येणार ना, असं होणारच नाही. आणि त्याच्यानंतर ना इथली परंपरा आहे की इथून जो पाठ सोडतात ना, तो दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्याच जागेवरती येतो. असं असतं ना, काही देवीचं काय असतं ना. तर मी पण हे बघायला गेले. हा जो पाठ आता सोडला आहे ना संध्याकाळी 6-6:30ला, तो उद्या सकाळी परत याच जागेवरती येतो. कसं काय असतं ना ते बघण्यासाठी लोक खूप जास्त एक्सायटेड होतो. आणि दुसऱ्या दिवशी पण ना जेव्हा पाठ येतो ना त्याच जागी, तर तेव्हा पण बँजो वाजत तो पाठ त्यांच्या देवळात बसवतात. तर असा होता माझा दिवस. बाय.